वर्षभरापूर्वी शिक्षणासाठी रशियात गेलेल्या अजय गोदारा या 22 वर्षीय तरुणाला नाहक वीरमरण पत्करावं लागलंय। रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात या तरुणाचा बळी गेलाय। राजस्थानमधील बिकानेरचा अजय गोदारा हा शिक्षणासाठी रशियात गेला होता। त्याला बळजबरीने रशियाच्या सैन्यात सामील करण्यात आले। अजयने त्यानंतर 2 व्हिडिओ बनवून जीवाला धोका असल्याचे आपल्या कुटुंबियांना कळवले होते। अजयकडे रशियाचा शैक्षणिक व्हिसा होता। दरम्यान शिक्षण सुरू असताना त्याला नोकरीचे आमिष दाखवण्यात आले। त्यासाठी आधी रशियाच्या सैन्यात नोकरी करावी लागेल असे त्याला सांगण्यात आले। त्यानंतर तो रशियाच्या सैन्यात सहभागी झाला। 3 महिन्यांच्या सैन्य प्रशिक्षणानंतर अजयला रशिया युक्रेनच्या सीमेवर पाठवले जाणार होते, परंतु फक्त 4च दिवसांच्या प्रशिक्षणानंतर त्याला युक्रेनच्या सीमेवर युद्धात पाठवण्यात आल्याचे अजयने एका व्हिडिओत स्वतः सांगितलंय। त्यानंतर त्याचा संपर्क तुटला। शेवटी मॉस्कोतील भारतीय दूतावासाने 9 डिसेंबर रोजी अजयचा मृत्यू झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबियांना कळवली। अजयचे व्हिडिओ पाहिल्यानंतर कुटुंबियांनी केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघताल आणि राजस्थानचे कॅबिनेट मंत्री सुमित गोदारा यांना माहिती दिली। अजयला भारतात आणण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केले, परंतु नियतीला ते मान्य नव्हते। खरे तर शिक्षणासाठी विदेशातून आलेल्या तरुणांना अशा प्रकारे फूस लावून सैन्यात भरती करायचे आणि थेट युद्धाच्या आघाडीवर पाठवायचे हे कोणत्या आंतरराष्ट्रीय नियमात किंवा संकेतात बसते याची चर्चा मोदींनी पुतीन यांच्यासोबत नक्कीच करावी। आपल्या देशाचा एक तरुण त्याचा कसलाही संबंध नसलेल्या युद्धात खेचला जातो, मारला जातो, याचा जाब विचारला गेलाच पाहिजे। भारताने हे प्रकरण आंतरराष्ट्रीय न्यायालयात संयुक्त राष्ट्र संघात न्यायला हवे, परंतु तसे काही होणार नाही, कारण पुतीन मोदींचे खास दोस्त आहेत। किमान भारताचे अजून किती विद्यार्थी रशियात अडकले आहेत आणि त्यापैकी किती विद्यार्थ्यांना रशियन सैन्याची चाकरी करावी लागते याची तरी आकडेवारी सरकारने लोकांसमोर मांडायला हवी। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।